आपण बघू शकता. नमस्कार. इथं कांदा लागवड केलेली आहे आपण. बीज बीज धरण्यासाठी हे कांदा लागवड केलेली आहे. त्याला तर अशा प्रकारे आपण दाण पाडलेले आहेत आणि हे कापसामध्ये आपण घेतलेलं आहे. आपल्याला जास्त कांद्याच्या संदर्भात अनुभव नसल्यामुळे आपण जास्त कांदा घेतला नाही आणि नवीनच कांदा शेती आपण करत आहोत. तर अनुभव नसल्यामुळे आपण जास्त घेतलं नाही. आणि कोणाही शेतकऱ्यांना नवीन काही घ्यायचं असेल तर थोड्या प्रमाणात आपण करून पाहायला पाहिजे. त्यानंतर बाकीची प्रक्रिया करायला पाहिजे. जास्त घेतला आणि त्यानंतर आपल्याला याच्यात काही गेली वर्षीसारखं वारं वादळ सुटलं, काही झालं तर आपलं मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि मानसिक पण ताण होऊ शकतो. तर आपण हे कापसामध्ये कांदा घेतलेला आहे. बघू शकता. याला लावून एक 15 दिवस झालेले आहे. आपण कुठल्या कंपनी सोबत टाईप वगैरे काही केलेलं नाही. तर तुमच्या भागामध्ये कांदा लागवड होते का? आणि वेळोवेळी आपण काय खतं देतो किंवा काय स्प्रे करतो या संदर्भात तुम्ही जर टाकलं तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा याविषयी मदत होईल. तर सांगायचं तात्पर्य की आता कापसाला पण पाहिजे तेवढा भाव नाही आहे. हरभऱ्याला पण भविष्यामध्ये जर ऊन जर तपलं तर काय होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे आपण हे एक जमिनीमधलं पीक घेतलेलं आहे. जे की कांदा याचं बीज महाग विकते असं आपल्याला लक्षात आलेलं आहे. कंपनीसोबत टाईप केलेलं असते काही काही ह्याच्यासोबत, तर काही काही असे शेतकरी टाईप न करता विकतात. तर याला कुठला डोस वगैरे नाही टाकला तर असे ब्रँचेस निघालेले आहे. तर ब्रँच निघाल्यानंतर आता इथून पुढे आपण याचं खताचं व्यवस्थापन आणि स्प्रे वगैरे पण करणार आहे. तर आपल्या परिसरामध्ये कांदा लागवड होतो का आणि होते तर आपण कुठले स्प्रे करतो हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आणि मित्रांनो, आपण शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ तयार करत असतो. तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व इतर ग्रुपवर टाका. व काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये टाकू शकता. आपण वरिष्ठांना विचारण्याचा प्रयत्न करतो. कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ लोकांना विचारण्याचा प्रयत्न करतो. कुठलीही माहिती असू द्या. येणारा व्हिडिओ आपण आता चिया पिकाविषयी घेणार आहे. तर त्या संदर्भात पण मी तुम्हाला माहिती सांगेल. तर बघू शकता, हे एक 2-4 गुंठ्याचा एरिया आहे. एक आपण हळद कशी लावतो त्या पद्धतीनं लावलेलं आहे. हे एकरी एक जवळपास 1.25 क्विंटल कापूस लावलेला आहे. 1.25 क्विंटल आपण कांदा लावलेला आहे. तर बघू शकता, हा अशी स्थिती आहे सध्या. येणाऱ्या काळामध्ये याला आता आपण स्प्रे पण देणार आहोत आणि खताचं व्यवस्थापन करणार आहोत. तर कांदा पिकाविषयी तुम्हाला काय वाटते ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये टाका. तर आपण हे असे दांड मारून घेतलेले आहे. तर दांडा मारल्यानंतर त्याला पाणी सोडणार आहोत. पहिलं पाणी आपण स्प्रिंकलरच्या सहाय्याने सोडलं होतं. दुसरं पाणी आता दांडाच्या सहाय्याने सोडणार. हे अशा प्रकारे आपण हळदीतलं खोरं घेतलेलं आहे. तर हे असं एक हे केलेलं आहे. आजूबाजूने बघू शकता कापूस आहे, जेणेकरून इथे वन्य प्राणी याला काही त्रास देणार नाही, त्यासाठी आपण हे केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण दांडे पाडून घेतलेले आहे. तर साधारणतः 90 ते 120 दिवसाचा हा पीक आहे आणि याला बाजारभाव चांगला असतो असं बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे. त्यामुळे आपण हे पीक घेतलेले आहे. तर साधारणतः 50,000 रुपये क्विंटल ते 80,000 रुपये क्विंटलपर्यंत याची मागणी असते, शेतकरी असं सांगतात. आणि खुल्या बाजारात जर विकायला गेलं तर साधारणतः 500 ते 600, 800, 1000 रुपये किलोप्रमाणे हे बीज विकल्या जाते. कृषी केंद्रावर खुल्या देतात, ते आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी कांदा पिकाकडे अनुभव घेऊन वळावं, जेणेकरून आपल्याला याचा फायदा होईल. आपण हे प्रायोगिक तत्त्वावर आपण ते केलं होतं. तर बघू शकता. व्हिडिओ आवडला असला तर नक्की शेअर करा, लाईक करा. आणि कांद्याविषयी अधिक माहिती पाहिजे असली तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमच्या आजूबाजूच्या गावामध्ये भरपूर प्रमाणात कांदा होतो, त्यांच्याशी तुमचा कॉन्टॅक्ट करून देईल. आणि कुठले कुठले औषधी वगैरे लागत असल्यास काय नाही, त्याविषयी पण आपण माहिती देऊ. धन्यवाद.